नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी श्री डी जे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 1 मधील सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 यातला जो रिमेनिंग पार्ट आहे तो पाहतोय. आपण यापूर्वी याच प्रॅक्टिस सेट मधील जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे ॲप्लिकेशन बेस्ड जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यातील जी रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ती या व्हिडिओमध्ये पाहूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 2.6 यामध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत त्यातून राहिलेले प्रॉब्लेम्स इथं आपण कव्हर करतोय. तुम्ही यापूर्वीचा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून यातील हे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते सहजतेने समजतील. यातला पहिला प्रॉब्लेम काय पहा. सुयश स्कोअर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 times the score of the second test is the same as the square of the score in the first test. Find his score in the first test. आपल्याला सुयशला जे 2 टेस्टमध्ये मिळालेले मार्क्स आहेत त्याचं कंपॅरिझन इथं दिलेलं आहे आणि फायनली असं विचारलेलं आहे, फाइंड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. आपण जो भाग आपल्याला विचारलेला आहे तोच आपण एक्स कन्सिडर करूया. त्यामुळं इथं आन्सरची सुरुवात आपण अशी करतोय, लेट द मार्क्स स्कोर्ड इन द फर्स्ट टेस्ट बाय सुयश इज इक्वल टू एक्स. आपण असं कन्सिडर केलं की सुयशला फर्स्ट टेस्टमध्ये एक्स मार्क्स स्कोअर झालेले आहेत. परंतु फर्स्ट जे आपलं स्टेटमेंट आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे, ही स्कोअर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड. म्हणजे दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं 10 मार्क्स अधिक मिळवलेले आहेत. याचाच अर्थ फर्स्ट टेस्टमध्ये जर त्यानं एक्स मार्क्स मिळवले असतील तर सेकंड टेस्टमध्ये एक्स + 10 एवढे मार्क्स त्याचा स्कोअर असेल. देअरफॉर हिज स्कोअर इन सेकंड टेस्ट, त्याचा जो स्कोअर असणार आहे सेकंड टेस्टचा तो म्हणजेच एक्स + 10 असेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे जी कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशनचा विचार केला तर आपण असं लिहू शकतोय, देअरफॉर बाय गिवन कंडिशन. आता ती कंडिशन फक्त आपण व्यवस्थित वाचायचं आणि त्यानुसार इक्वेशन तयार करायचं असतं. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे पहा, 5 times दी स्कोअर ऑफ दी सेकंड टेस्ट. सेकंड टेस्ट जी आहे त्याच्या स्कोअरचा 5 times, याचा अर्थ सेकंड टेस्टचा स्कोअर जो आहे तो एक्स + 10 आहे. म्हणून आपण एक्स + 10चा 5 times घेणार आहोत. 5 times दी स्कोअर ऑफ दी सेकंड टेस्ट इज इक्वल टू, दॅट इज मीन्स इज द सेम ॲज दी स्क्वेअर ऑफ द स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे फर्स्ट टेस्टमध्ये जेवढे मार्क्स आहेत त्याच्या स्क्वेअर एवढा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे आपलं इक्वेशन झालं. हे इक्वेशन आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं असेल तर पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. दॅट इज मीन्स 5 × x 5x + 5 10s are 50 इज इक्वल टू x² होईल. आता थोडंसं हे रिअरेंज करून घेऊया. लेफ्ट हँड साईडला x² घेतोय इज इक्वल टू 5x + 50 आहे, अशा साईड चेंज करतोय त्यामुळे साईन चेंज होत नाही. आता सगळा पार्ट लेफ्ट हँड साईडला घेतल्यानंतर काय होईल पहा, देअरफॉर x² - 5x - 50 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण -50चे फॅक्टर पाडणार. फॅक्टर पाडत असताना प्रोडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे एक संख्या पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल. प्रोडक्ट 50 यायला पाहिजे आणि तर साईन डिफरंट आहे, याचा अर्थ त्यातला डिफरन्स हा 5 यायला पाहिजे. म्हणजेच 10 5s are 50. मग यामध्ये 10ला आपण निगेटिव्ह साईन देणार कारण मिडल टर्म निगेटिव्ह आहे. म्हणून याचे फॅक्टर्स 10 5s are 50 या पद्धतीने होतील. मग हेच फॅक्टर्स आपण मिडल टर्मला जर आपण यूज केले तर काय होईल, x² + 5x - 10x - 50 इज इक्वल टू 0. आपण जर कॉमन फॅक्टर काढले 2 टर्ममधून तर पहिल्या 2 टर्ममधून x कॉमन येईल. जो रिमेनिंग पार्ट राहतोय तो म्हणजे x + 5 राहील. हा x कॉमन आला, हा x कॉमन आला, ह्यातला एक्स्ट्रा x राहिला, ह्यातला एक्स्ट्रा 5 राहिला. आपण हाच कॉमन राहिलेला जो ब्रॅकेट आहे, जो रिमेनिंग ब्रॅकेट आहे तोच पुढे घेतला तर x + 5 राहील. याचा अर्थ 10 हा जो नंबर आहे तो कॉमन येईल. क्रॉसमध्ये चेक करा, 10 × x 10x, 10 × 5 50. फक्त हा मायनस असल्यामुळे इथं मायनस द्यायचा आहे. इथं जरी मायनस असेल तर आपण इथं प्लस देणार, कारण मायनस प्लस मायनस जेव्हा इथं मायनस असतं तेव्हा इथलं साइन बदलतं, हे आठवणीने लक्षात घ्यायचं आहे. इज इक्वल टू 0.
म्हणजे या दोघांमध्ये x+5 हा ब्रॅकेट कॉमन आला. तो ब्रॅकेट जर आपण कॉमन घेतला x+5 तर रिमेनिंग पार्ट राहतो तो म्हणजे x - 10 = 0. म्हणजेच हे आता आपलं फॅक्टरायझेशन झालं. आता हेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर काय होईल, एक तर x+5 हा 0 असेल, अदरवाईज x - 10 0 असेल. त्यामुळे इथं x ची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती -5 मिळेल किंवा इथं जी x ची व्हॅल्यू मिळणार आहे ती म्हणजे 10 मिळेल. म्हणजे सर्वप्रथम आपण काय केलं, x कन्सिडर केले त्याच्या फर्स्ट टेस्टचे मार्क्स, त्यानुसार त्याचे सेकंड टेस्टचे मार्क्स ऑब्टेन केले. त्यानुसार आपण दिलेल्या कंडिशननुसार एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलं आणि जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यातले सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे फॅक्टरायझेशनने सुटतात, त्या पद्धतीने आपण सोडवलं. मग आपल्याला ही जी दोन आन्सर आलेले आहेत x = 5 किंवा x = 10, ह्यामध्ये x म्हणजे त्याच्या टेस्टमधले मार्क्स आहेत, म्हणजे जे पॉझिटिव्ह असणार आहेत. त्यामुळे इथे लिहायचं बट द मार्क्स नेव्हर निगेटिव्ह, अथवा तुम्ही असं म्हणू शकता दी मार्क्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. याचाच अर्थ आपण यामधली ही व्हॅल्यू नाही घेणार, 10 ही जी व्हॅल्यू आहे ती घेणार. देअरफॉर x = 10. x = 10 म्हणजे त्याच्या फर्स्ट टेस्टमधले मार्क्स आहेत. देअरफॉर आपण इथं म्हणायचं आहे सुयश स्कोअर्ड 10 मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट. तर अशा पद्धतीने आपण हा साधा एक्झाम्पल होता तो इथं सॉल्व्ह केलेला आहे. याच पद्धतीची पुढची उदाहरण पाहूया. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 km/h. Find the speed of water current. आपल्याला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम या प्रकारचं इथं उदाहरण दिलेलं आहे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला बरीचशीच भेटतील. ही खूप महत्त्वाची उदाहरणं आहेत. आपल्याला इथं बोटचं उदाहरण दिलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बायसिकलचं एक्झाम्पल असेल. म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं असे दोन प्रकार इथे येतात. अशावेळी काही साध्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी इथं थोडंसं पहिला एक रफ एक्झाम्पल समजावून देतो. तुम्हाला दोन पाथ लक्षात येऊ द्यात. थोडासा आपण फ्लो लक्षात घेऊया. सपोज हा डाऊनस्ट्रीमचा पाथ आहे आणि हा अपस्ट्रीमचा पाथ आहे. ज्यावेळी आपण डाऊनस्ट्रीम येतो, म्हणजे आता इथं पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रवाहाच्या दिशेने येत असताना टुवर्ड्स दी फ्लो, म्हणजे फ्लोच्या सोबत असताना काय होणार आहे पहा. इथं आपलं जे स्पीड असेल, समजा आपण ज्या बोटमधून जातोय ते स्पीड असेल, त्या स्पीडमध्ये वॉटर करंटचं जे स्पीड आहे ते ॲड होत असतं. पण जेव्हा आपण त्याच्या अपोजिट डायरेक्शनने जात असतो, म्हणजे अपवर्ड्स जात असतो, त्यावेळी काय होतं, स्वतःच्या स्पीडमधून पाण्याचं स्पीड हे कमी होतं. म्हणजे पाण्याचं जे स्पीड आहे ते कमी करावं लागतं आणि त्या स्पीडनं आपण जाऊ शकू. इथं नेहमी एक लक्षात घ्या, जे स्वतःचं व्हेकल आहे त्याचं स्पीड हे जास्तच असावं लागतं, अन्यथा आपण अपवर्ड्स जाऊ शकत नाही. मग इथं आपल्याला जे स्वतःचं स्पीड म्हणजेच बोटचं रेग्युलर स्पीड आहे, म्हणजेच स्टील वॉटरमधलं जे स्पीड आहे ते 12 किलोमीटर दिलेलं आहे. त्यामुळे इथं स्पीड आपण 12 किलोमीटर आहे असं आपण लिहून घेऊ. याच प्रकारच्या उदाहरणामध्ये समजा आपल्याला सायकलचं उदाहरण दिलं जातं की सायकल हे वाऱ्याच्या दिशेने येते किंवा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जाते असं सांगितलं जातं. तेव्हा सायकलच्या स्पीडमधून वाऱ्याचं स्पीड ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा. डाऊनवर्ड जेव्हा डाऊनस्ट्रीम असते तेव्हा आपण ते ॲड करणार आणि अपस्ट्रीमला आपण सबट्रॅक्ट करणार. मग आपल्याला इथं तोच पार्ट विचारलेला आहे, फाइंड दी स्पीड ऑफ द वॉटर करंट. पाण्याचं स्पीड काय असेल. सपोज पाण्याचं स्पीड जे आहे ते x km/h आहे. याचा अर्थ जेव्हा आपण डाऊनस्ट्रीमला येतोय त्यावेळी आपल्याला मिळणारं जे स्पीड असेल ते 12 + x असेल. आणि जेव्हा आपण अपस्ट्रीम जातोय त्यावेळी आपलं स्पीड जे येणार आहे ते 12 - x km/h असेल. मग या पद्धतीने आपण यामध्ये जर ह्या गोष्टी बदलल्या तर आपल्याला इक्वेशन मिळू शकतं. पण इक्वेशन मिळवत असताना एक गोष्ट अजून आपली क्लिअर असणं गरजेचं आहे, तो म्हणजे जो आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. आपण डिस्टन्स काढत असताना स्पीड इंटू टाइम हा फॉर्म्युला वापरतो. मग यामध्ये कोणत्याही दोन गोष्टी दिल्या तर एक गोष्ट आपण मिळवू शकतो. इथं आता आपल्याला स्पीड तर मिळालेलीच आहे. याशिवाय सुरुवातीलाच असं सांगितलंय, प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 km डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू दी सेम स्पॉट. म्हणजे 36 किलोमीटर डाऊनवर्ड आल्यात तेवढेच रिव्हर्स गेलेले आहेत. याचा अर्थ इथून इथंपर्यंत 36 किलोमीटरचं डिस्टन्स आहे किंवा इथून इथंपर्यंत 36 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. टाइम जो पिरियड्स 8 hours दिलाय तो आलेला आणि गेलेला मिळून आहे, एकत्रित आहे. त्यामुळे त्याचा विचार आपण नंतर करू. म्हणजे आपल्याला डिस्टन्स प्लेन माहीत आहे.
म्हणजे डाऊनवर्ड येताना 36 किलोमीटर, अपस्ट्रीम जात असताना पण 36 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स माहित आहे, स्पीड माहित आहे, पण टाइम आपण कॅल्क्युलेट करूया आणि टाइम जे कॅल्क्युलेट करणार आहे त्यानुसार आपण इक्वेशन बनवूया. म्हणून इथं ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण सुरुवात जी करणार आहोत ते वॉटर करंटचं स्पीड कन्सिडर करून करूया. देअरफॉर इथं लिहिणार आहे आपण लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज इक्वल टू x किलोमीटर पर हावर. म्हणजे वॉटरचं स्पीड जर x किलोमीटर पर हावर असेल तर डाऊनवर्डच्या वेळी डाऊनस्ट्रीमच्या वेळी x + 12 होईल, म्हणजे 12 + x होईल आणि अपस्ट्रीमच्या वेळी 12 - x होईल. त्यामुळे जो आपल्याला लागणारा जो टाइम पिरियड आहे म्हणजे जिथं टाइमचा जो फॉर्म्युला तयार होणार आहे तो काय होईल, डिस्टन्स अपॉन स्पीड होईल. आपण ते डायरेक्ट टाइम लिहिलं तरी चालतंय. नाव टाइमचा जो आपल्याला फॉर्म्युला आहे तो इथं पहिल्यांदा लिहूया. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहितोय द टाइम रिक्वायर्ड फॉर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमसाठी लागणारं टाइम पिरियड काय पहा, डिस्टन्स म्हणजे डाऊनस्ट्रीम असो किंवा अपस्ट्रीम असो डिस्टन्स हे 36 किलोमीटरच आहे, परंतु डाऊनस्ट्रीमचं जे स्पीड आहे ते 12 + x आहे, त्यामुळे 36/12 + x एवढा टाइम पिरियड लागणार आहे. जेव्हा स्पीड किलोमीटर पर हावरमध्ये असतं, डिस्टन्स किलोमीटरमध्ये असतं, तेव्हा तो टाइम पिरियड जो असतो तो हावरमध्ये असतो. सेम वे आपण लिहिणार आहोत द टाइम रिक्वायर्ड फॉर अपस्ट्रीम. इथं तुम्ही पूर्ण शब्दामध्ये लिहा. तिथं लागत असताना डिस्टन्स अपॉन स्पीड हाच फॉर्म्युला वापरणार आहे. जे आपलं डिस्टन्स आहे ते 36 आहे, स्पीड फक्त 12 - x आहे, एवढे हावर्स त्याला पिरियड लागणार आहे. मग हा येण्यासाठी पिरियड, हा जाण्यासाठी पिरियड, परंतु आपल्याला टोटल पिरियड 8 हावर्सचा दिलेला आहे. तीच आपली कंडिशन झाली. देअरफॉर आपण इथं असं म्हणायचं देअरफॉर बाय गिवन कंडिशन आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकूण जो टाइम पिरियड लागतो तो 8 हावर्स आहे. म्हणजेच काय, 36/12 + x हा डाऊनस्ट्रीम लागणारा कालावधी आला, प्लस 36/12 - x हा अपस्ट्रीम जाण्यासाठी कालावधी आला आणि हा जो टोटल कालावधी आहे तो 8 हावर्सचा आहे. आता हेच आपण जनरल फॉर्ममध्ये आणलं तर आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल आणि ते आपण सोडवत जायला हवं. इथपर्यंतचा भाग लक्षात येतोय का पहा. आपल्याला करंट वॉटरमधलं बोटचं स्पीड दिलेलं होतं 12, आपण वॉटर करंटचं स्पीड कन्सिडर केलं x, त्यामुळे डाऊनस्ट्रीमला ज्यावेळी स्पीड आलं ते 12 + x आणि अपस्ट्रीमला 12 - x, म्हणून आपण डिस्टन्स अपॉन स्पीड करून टाइम शोधलं. अशा पद्धतीनं डाऊनस्ट्रीमचा टाइम पिरियड, अपस्ट्रीमचा टाइम पिरियड शोधला आणि त्या दोघांची ॲडिशन ही दाखवली. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x मिळेल, म्हणजेच त्या वॉटर करंटचं स्पीड मिळेल. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना इथं फ्रॅक्शन्स आहेत ज्याचे ॲडिशन करायचे. मग इथं डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, परंतु हे अंक मोठे आहेत. अशा वेळी जो 36 आहे तो जरा कॉमन घेतला तर आपल्याला उदाहरण सुटायला सोपं जाईल. म्हणून मी काय करतोय पहा, 36 थोडासा कॉमन पार्ट घेतोय, त्यामुळे आतचे रिमेनिंग पार्ट काय राहील, 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8. आता हा 8 आणि 36 टेबलमध्ये असता तर घालवलं असतं, तोपर्यंत तसंच ठेवूया. हवं तर तुम्ही जेवढा जास्तीत जास्त भाग जातोय तेवढा लावला तरी चालेल. 4 2 8, 4 9 36 हा टोटली मल्टिप्लाय असल्यामुळे हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे अशा वेळी चालू शकतं. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय पहा, 9 इन ब्रॅकेट. इथं जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. 12 - x × 1 दॅट इज मीन्स 12 - x प्लस 12 + 6 × 1 दॅट इज मीन्स 12 + x आणि डिनॉमिनेटरला 12 + x × 12 - x म्हणजे a + b a - b म्हणजेच a² - b² हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आणि इथं पुढचा जो पार्ट आहे तो आहे असा लिहिलं. आता इथं +x - x कॅन्सल होतं, त्यामुळे जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो काय शिल्लक राहतोय पहा, 9 × ब्रॅकेट 12 + 12 24 अपॉन 12² दॅट इज मीन्स 144 - x² आणि इथं पुढे गेलं तर हा राईट साईडला 2 आले.
आता हा 9 मल्टिप्लाय असेल तो 24ला असेल आणि हा डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होईल तो 2ला होईल. त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो 9 × 24 इज इक्वल टू 2 इंटू हा टोटल ब्रॅकेट जो आहे 144 मायनस एक्स स्क्वेअर. या पद्धतीने इथं आपण भाग लावला म्हणजेच 4 2 जार 4 9 जार. त्या पद्धतीने हा ब्रॅकेटमध्ये प्लस मायनस आहे, इथल्या इथं सुद्धा जरी भाग लावला 2 1 जार 2 12 जार तरी चालू शकतो, जेणेकरून आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये होईल. त्यामुळे आपण पुढे जर सोडवत गेलो तर 12 9 जार 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर या पद्धतीनं हे इक्वेशन बनेल. आता हेच इक्वेशन पुढे सॉल्व्ह करत गेलो तर मायनस एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला आला प्लस एक्स स्क्वेअर झाला. आता इथं मिडल टर्मच नाही आहे त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलंच नाही, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे परंतु मिडल टर्म नसल्यामुळं ते तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळेल. आणि हा 144 तसाच राहू दे, हा मायनस एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला आला प्लस एक्स स्क्वेअर झाला. 108 तो राईट साईडला पाठवूया तो मायनस होईल. म्हणजे त्यांची जर सबट्रॅक्शन केली तर 14 मायनस 8 6 कॅरी ऑन 1 4 मायनस 1 3 1 मायनस 1 0 therefore x square is equal to 36. म्हणजेच आपण x ची व्हॅल्यू जर शोधायची म्हटली तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स प्लस मायनस मध्ये आपण आठवणीने आन्सर लिहायचे आहेत. 36 च्या ऐवजी याचं स्क्वेअर रूट 6 येईल. म्हणजे आम्हाला x ची व्हॅल्यू 6 पण मिळेल किंवा x ची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती -6 मिळेल. परंतु आपलं जे x आहे ते स्पीड आहे, बट स्पीड इज नेव्हर निगेटिव्ह. स्पीड कधीही निगेटिव्ह असणार नाही, याचाच अर्थ एक्सचं जे आन्सर आहे ते आपण 6 कन्सिडर करायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्यांनी जे वॉटर करंटचं स्पीड विचारलेलं आहे ते 6 km/h असेल. त्यामुळे आपण इथे लिहायचं देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू 6 km/h. तुम्ही अशा उदाहरणामध्ये जे व्हेइकल आहे त्याच्या स्पीडमधून जो फ्लो आहे मग तो वॉटरचा असेल किंवा विंडचा असेल तो त्याच डायरेक्शनला असेल तर ते ॲडिशन करा, अपोजिट डायरेक्शनला असेल तर सबट्रॅक्शन करा. आणि या पद्धतीने दिलेल्या कंडिशननुसार जर तुम्ही सोडवत गेला तर तुम्हाला जे स्पीड हवं आहे ते मिळू शकतं. या प्रकारच्या उदाहरणांचा थोडासा अधिक सराव करायला हवा. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहू. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? आपल्याला काळ काम वेग यावर आधारित ही एक्झाम्पल्स आहेत. आपल्याला इथं पिंटू आणि निशू यांच्या जे वर्कचं कंपॅरिझन आहे ते दिलेलं आहे आणि शेवटी असं विचारलेलं आहे त्यांनी अलोन म्हणजे सेपरेट काम केलं तर किती डेज लागतील. तर हे एक्झाम्पल समजावून घेण्यापूर्वी आपल्या याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते थोडेशा कंप्लीट करून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादं वर्क कंप्लीट करण्यासाठी एखादा टाइम पिरियड देतो, मग तो डेजमध्ये असेल हावर्समध्ये असेल, त्यावेळी त्याचा रेसिप्रोकल घेऊन त्या युनिट डिस्टन्समध्ये म्हणजे युनिट पिरियडमध्ये किती वर्क होईल हे सांगत असतो. म्हणजे काय पहा, सपोज ए हा जो पर्सन आहे तो एखादं काम असेल 4 डेजमध्ये कंप्लीट करतोय असं आपण कन्सिडर करून चालूया. म्हणजे कोणताही एखादा टास्क दिलेला आहे ए या पर्सनला जो 4 डेजमध्ये कंप्लीट करतो. याचा अर्थ असा आहे तो त्या 4 डेजमध्ये काय करणार आहे, 4 डेज ते काम करत असताना प्रत्येक डेला त्याचा एक पार्ट कंप्लीट करणार. म्हणजे त्याच्या वर्कचे 4 इक्वल पार्ट करणार आणि रोज एक या पद्धतीनं ते काम कंप्लीट करून टाकणार. हा जो नंबर आता आपण घेतला तो याचा रेसिप्रोकल घेतला. म्हणजे फर्स्ट डेचं वर्कआउट प्लस सेकंड डे प्लस थर्ड डे प्लस फोर्थ डे आणि असा 4 दिवसांचा त्याचा वर्कआउट जर आपण विचारात घेतला तर इथं आपण ॲडिशन केल्यानंतर 4/4 होईल म्हणजेच 1 होईल. म्हणजे त्याचं एक वर्क कंप्लीट होईल. याचा अर्थ असा असतो जेवढे डेज आपल्याला एखादा वर्क कंप्लीट करण्यासाठी लागतो त्याचा जो रेसिप्रोकल असतो तो रेसिप्रोकल काय सांगतो, तो रेसिप्रोकल म्हणजे त्या पिरियडमधलं म्हणजेच वर्क हे डेजमध्ये दिलं असेल, हे टोटल डेज असतील, देन धिस नंबर शोज द वर्क इन 1 day or that is means in 1 unit. Unit means in 1 hour, 1 day, whatever. म्हणजे 4 दिवस एक काम संपवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लागत असतील तर एका दिवसामध्ये ती व्यक्ती 1/4 एवढं काम कंप्लीट करते.
समजा 5 दिवस लागत असतील तर त्या व्यक्तीचं एका दिवसातलं जे वर्कआउट आहे तो 1/5 असेल. या उलट असं सांगितलं की एक व्यक्ती जी आहे ते पर डे एका वर्कचा 1/10 पार्ट कंप्लीट करतं. याचा अर्थ असा होतो की ते वर्क कंप्लीट करायला त्या पर्सनला 10 डेज लागत असतील. मग याच पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची असतात. म्हणजे तुम्ही बेरीज करत असताना डेजची बेरीज नाही करू शकतो. आपण बेरीज करत असताना ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना वर्कची ॲडिशन सबट्रॅक्शन करतो. त्यासाठी डेजवरून आपल्याला त्याचा वर्क फाइंड आउट करावा लागतो. मग आपल्याला सुरुवातीला त्यांनी जे डेज दिलेले आहेत त्यावरून आपण वर्कची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. आपल्याला जो दिलेला पार्ट आहे त्याचा थोडासा विचार करू म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला थोडंसं सोपं जाईल. हा पार्ट तोपर्यंत मी तसाच लिहितोय म्हणजे आपल्याला जेणेकरून लक्षात येणं सोपं जाईल. आपल्याला त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे की पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दी निशू. म्हणजे पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा. म्हणजे ज्यांना कमी दिवस लागतात ते आपण एक्स कन्सिडर करूया. लेट निशू कंप्लीट द वर्क इन एक्स डेज. सपोज निशू एक्स डेज मध्ये ते वर्क कंप्लीट करते. याचाच अर्थ पिंटूला 6 days मोर लागणार आहेत. देअरफॉर पिंटू कंप्लीट दी वर्क इन एक्स प्लस 6 days. म्हणजे निशूसाठी एक्स डेज रिक्वायर्ड असतील तर पिंटूसाठी एक्स प्लस 6 days रिक्वायर्ड आहेत. आता थोडंसं पुन्हा आपल्या बेसिक कन्सेप्टकडे येतोय. आपल्याला निशू आणि पिंटू हे 2 पर्सन दिलेले आहेत. निशू एक्स डेज मध्ये वर्क कंप्लीट करते, पिंटू एक्स प्लस 6 day मध्ये वर्क कंप्लीट करते. याचा अर्थ निशूचा पर डे वर्क आहे तो 1/x येतो आणि पिंटूचा पर डे जो वर्क येतो तो 1/x प्लस 6 येतो. मग हे आपण कशासाठी शोधायचं? कारण त्यांनी असं सांगितलं इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. म्हणजे निशू आणि पिंटू दोघं ॲट अ टाइम ऑल टुगेदर आले तर त्यांचं वर्कआउट जे आहे ते 4 दिवसामध्ये संपत आहे. 4 दिवसामध्ये संपत असेल तर पर डे त्या दोघांचं एकत्रित वर्कआउट 1/4 होतं. हे निशूचं इंडिव्हिज्युअल वर्क, हे पिंटूचं इंडिव्हिज्युअल वर्क, हे दोघांचं मिळून वर्क आहे. याचाच अर्थ या दोघांची सम केल्यानंतर ही येते. हेच आपलं रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला मिळणारं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल ते मिळेल. त्यानंतर आपण हे सोल्युशन आपण याचं मिळवू शकतो. म्हणजे आपण इथे ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना वर्कची करणार आहे, डेजची करणार नाही. त्यासाठी हा रफ पार्ट आहे. मग आता आपण हे जे डेज कन्सिडर केलेले आहेत त्यावरून त्यांचं जे वर्क आहे ते लिहायला हवं. सो इथं आपण लिहितोय देअरफॉर वर्क डन by Nishu in 1 day is equal to 1/x. हे वर्क आहे त्यामुळे ह्याला युनिट असणार नाहीये. सेम वे अँड वर्क डन बाय पिंटू in 1 day or in each day is equal to 1/x plus 6. या पद्धतीने आपण हे वर्क शोधलं. देअरफॉर आपण म्हणायचं आहे बाय गिवन कंडिशन आपल्याला अशी कंडिशन दिलेली आहे की दोघांनी मिळून ते काम 4 दिवसामध्ये कंप्लीट केलेलं आहे. याचाच अर्थ असा होतोय निशूचं 1 day मधलं जे वर्क आहे ते 1/x, पिंटूचं 1 day मधलं वर्क जे आहे ते 1/x प्लस 6 आणि दोघांनी मिळून ते 4 days मध्ये कंप्लीट केलंय. याचा अर्थ दोघांचं वर्क मिळून 1/4 होतं. निशू आणि पिंटूच्या वर्कची ॲडिशन केली की टोटल वर्क मिळतंय. हे आपल्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळू शकतं. आता हेच आपण जर जनरल फॉर्ममध्ये मांडलं आणि पुन्हा पुढे सोडवत गेलो की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. एकदा का एक्सची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला ती निशूचं वर्क मिळेल. त्यानुसार मग आपण पिंटूचं वर्क फाइंड आउट करू शकतो. परंतु इथपर्यंतचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे. एकदा सराव झाला की या प्रकारची उदाहरणं तुम्ही सहजतेने सोडवू शकता. आता इथं ॲडिशन करत असताना डिनॉमिनेटर सेम नाही आहे तो आपण पहिला सेम करून घेऊया. त्यासाठी एक्स प्लस 6 × 1 म्हणजे एक्स प्लस 6 प्लस एक्स × 1 मीन्स एक्स आणि डिनॉमिनेटरचे प्रोडक्ट करणार एक्स × एक्स एक्स स्क्वेअर एक्स × 6 दॅट इज मीन्स 6x इज इक्वल टू 1/4. म्हणजे इथं काय केलं पहा हा छेदांचा गुणाकार आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन वरती लिहिलं. मग एक्स प्लस एक्स 2x प्लस 6 हा न्यूमरेटर होईल. डिनॉमिनेटर आहे तसाच लिहितोय x² प्लस 6x आणि इथे इज इक्वल टू 1/4 येईल. आपण हा 4 लेफ्ट साईडला आणि हे x² प्लस 6x राईट साईडला जर आपण शिफ्ट केलं तर काय होईल 4 × 2x प्लस 6
इज इक्वल टू 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 6x या पद्धतीने इक्वेशन बनेल. आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 4 2 जार 8x प्लस 4 6 जार 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. आहे अशा जर आपण साईड चेंज केल्या तर आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 8x प्लस 24 असं इक्वेशन मिळेल. म्हणजे सगळं जर आपण लेफ्ट साईडला घेतलं तर काय होईल पहा. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 8x लेफ्ट साईडला आल्यामुळे मायनस 8x होईल. प्लस 24 आला मायनस 24 आला इज इक्वल टू 0 होईल. म्हणजे आता आपल्याला हे जे मिडल टर्म्स आहेत त्यामध्ये लाईक टर्म्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. मग यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये मिळणारं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह होतं. इथं आपल्याला मायनस 24चे जर फॅक्टर्स पाडायचे असतील तर एक प्लस असणार एक मायनस असेल. म्हणजे याच्यातला डिफरन्स 2 यायला पाहिजे आणि प्रोडक्ट 24 यायला पाहिजे. मग 6 4 जार 24. यामध्ये जो ग्रेटर नंबर आहे तो निगेटिव्ह असेल म्हणजे मायनस 6 आणि प्लस 4 असणार आहे. आता मी इथं उदाहरण सोडून देत नाही. तुम्हाला फॅक्टरायझेशनचा मॅक्झिमम सराव असायला पाहिजे. नसेल तर तो फर्स्ट जो आपण मेथड पाहिलेले आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची फॅक्टरायझेशन मेथड त्याचा सराव करा. त्यावरील आधारित व्हिडिओ पहा. हेच इक्वेशन जर आपण पुढे सॉल्व्ह करत गेलो तर आम्हाला नेमके याच्या अपोजिट आन्सर मिळतात. कारण इथं कोएफिशियंट 1 आहे. म्हणजे आम्हाला एक्सची व्हॅल्यू एक तर -4 मिळेल और एक्सची व्हॅल्यू जी मिळेल ते 6 मिळेल. परंतु एक्स हे इथं आपल्याला डेज आहेत. बट डेज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे दिवसांची जी संख्या असते ती कधी निगेटिव्ह असणार नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो डेज आर पॉझिटिव्ह. देअरफॉर इथं एक्स जो मिळणार आहे तो म्हणजे 6 मिळणार आहे. याचाच अर्थ निशू ते वर्क 6 डेजमध्ये कंप्लीट करू शकेल. आणि पिंटू सेम वर्क 6 + 6 म्हणजे 12 डेजमध्ये कंप्लीट करू शकेल. म्हणजे तुम्ही फायनली इथं वर्ड आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. म्हणजे आपण काय आन्सर लिहिणार आहे पहा. देअरफॉर निशू कंप्लीट द वर्क इन एक्स दॅट इज मीन्स 6 डेज अँड पिंटू कंप्लीट द वर्क इन एक्स + 6. निशूचं एक्स म्हणजेच 6 डेजमधलं काम असेल आणि पिंटूचं एक्स + 6 म्हणजेच 6 + 6 म्हणजेच 12 डेमध्ये ते वर्क कंप्लीट होईल असं आपण लिहू शकतो. तर हे थोडंसं वर्क पिरियड यावर आधारित हे एक्झाम्पल होतं. यानंतर अशाच पद्धतीचं एक वेगळं उदाहरण पाहूया. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग earthen pots. He makes certain number of pots in daily basis. Production cost of each pot is ₹40 more than 10 times the total number of pots he makes in a one day. If production cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and the number of pots he makes per day. थोडंसं दिसायला मोठं असेल तर हे उदाहरण साधं आहे लक्षात घ्या. इथलं हे जे वाक्य हे समजणं सगळ्यात महत्त्वाचं. हे स्टेटमेंट काय दिले पहा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे ते जे पॉट्स बनवतात त्यांचा बिझनेस आहे. पर डे डेली बेसिसवर काही पॉट्स बनवत आहेत. त्यामध्ये जो प्रोडक्शन कॉस्ट आहे प्रत्येक पॉट बनवण्याचा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ते काय सांगितलेलं आहे 40 more than the 10 times the number of pots. म्हणजे नंबर ऑफ पॉट्स किती बनतात त्यावर डिपेंडंट आहे की प्रोडक्शन कॉस्ट काय आहे. म्हणजे इथं कंपॅरिझन केलेलं आहे. याचाच अर्थ आम्हाला इथं नंबर ऑफ पॉट्स कन्सिडर करायला हवे. थोडंसं रफ लिहितोय. समजा त्या बिझनेसमध्ये एक्स पॉट हे ते पर डे त्यांचं प्रोडक्शन आहे. एक्स पॉट्सचं प्रोडक्शन होतं आहे. पॉट्सची जी नंबर्स आहेत ते एक्स आहेत असं कन्सिडर करून चालू. त्यामुळे जो कॉस्ट आहे पर पॉट हे थोडंसं रफ लिहितोय. ती कॉस्ट त्यांनी काय सांगितलेली आहे बघा. ₹40 more than 10 times the number of pots. नंबर ऑफ पॉट्स जेवढे आहेत त्याच्या 10 टाइम्स पेक्षा 40 मोर आहे. याचा अर्थ एक्स पॉट्स पर डे जर ते त्याचं प्रोडक्शन होत असेल तर पर पॉटचं जी कॉस्ट आहे ती 10x + ₹40 होत आहे. म्हणजे याचा अर्थ एवढे पॉट्स पर डे तयार होतात आणि एवढा त्याचा प्रोडक्शन कॉस्ट आहे पर पॉटचा. आणि आम्हाला इथं पुढे कंडिशन दिलेलीच आहे. इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. ह्या सगळ्या पॉट्सचे जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ते टोटल ती 600 आहे. याचाच अर्थ हे टोटल पॉट्स आहेत. हा पर पॉट कॉस्ट आहे. मग यांचा जो प्रोडक्ट आहे तोच आपल्याला 600 दिलेला आहे. म्हणजे या पद्धतीने अतिशय साधं इक्वेशन तिथं तयार होईल. म्हणून आपण इथं सुरुवात करत असताना लिहिणार आहोत लेट द नंबर ऑफ पॉट्स और टोटल पॉट्स लेट दी total pots
is equal to x. Therefore cost of or production cost of each pot, that is means one pot, is equal to 10x plus 40. हे रुपीज आहे, त्यामुळे ह्याला आपण ब्रॅकेट टाकूया, एवढा प्रोडक्शन कॉस्ट असेल. म्हणजे टोटल पॉट्स आपण जर एक्स कन्सिडर केले तर एका पॉटचा कॉस्ट जो येणार आहे तो 10x plus 40 येणार आहे. मग आपल्याला टोटल जी कंडिशन दिलेली आहे म्हणजे टोटल जो कॉस्ट आहे तो 600 आहे. देअरफॉर आपण इथे म्हणायचं आहे बाय गिवन कंडिशन, आपल्याला कंडिशनमध्ये असं सांगितलंय की पर डेचा जो त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट आहे तो 600 रुपीज आहे. दॅट इज मीन्स टोटल पॉट्स इंटू दी कॉस्ट ऑफ पर पॉट इज इक्वल टू 600. मग तो कॉस्ट दिलेला आहे पर पॉटचा 10x plus 40. आता यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. x इंटू 10x दॅट इज मीन्स 10x स्क्वेअर प्लस x इंटू 40 दॅट इज मीन्स 40x इज इक्वल टू 600. हा 600 जर लेफ्ट साईडला घेतला तर इक्वेशन काय तयार होईल, 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनला आपण 10 ने डिवाइड केलं बोथ साईडला तर इक्वेशन छोटंसं तयार होईल. सो डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 10 वी गेट x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. म्हणजे प्रत्येक टर्मला आपण 10 ने डिवाइड केलं. आता इथं मायनस 60चे जर आपण फॅक्टर पाडले तर हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होईल. प्रोडक्ट मायनस 60 आहे म्हणजे एक नंबर प्लस असेल एक नंबर मायनस असेल आणि डिफरन्स 4 हवा आहे. म्हणजेच 10 4 जा 10 6 जा 60. मोठा नंबर पॉझिटिव्ह असेल, स्मॉल नंबर निगेटिव्ह असेल. म्हणजे आपण हेच फॅक्टरायझेशन मेथडने जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला जी आन्सर मिळणार आहे ती याच्या अपोजिट असतील, कारण इथं कोएफिशियंट एक आहे. म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू -10 और एक्सची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 6 मिळेल. मग एकदा का तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली की आपण टोटल पॉट्स किती आहेत, नंबर ऑफ पॉट्स काय आहेत, प्रोडक्शन कॉस्ट पर पॉटचं काय आहे ते लिहू शकतो. परंतु यामध्ये जी पॉझिटिव्ह किंमत घेतली ती आपण लिहायला पाहिजे. बट the number of pots are always positive. Always positive लिहा, otherwise never negative लिहा. Therefore आपल्याला जे x चा आन्सर जे मिळणार आहे म्हणजे टोटल पॉट्स जे असणार आहेत ते 6 असतील. Therefore आपण इथे लिहायचं आहे therefore x is equal to 6 मिळेल. Therefore total pots that is means x is equal to 6 असेल and the production cost per potचा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे त्यांनी सांगितलेला आहे की 40 मोर आहे 10 टाइम्स दॅट इज मीन्स 10x plus 40. म्हणजेच काय होईल 10 into 6 plus 40. सो 10 6 जा 60 plus 40 म्हणजे टोटल जो प्रोडक्शन कॉस्ट आहे तो ₹100 येणार आहे. याचा अर्थ दररोज 6 पॉट तिथं तयार होतात आणि पर पॉटचा कॉस्ट जो आहे तो ₹100 आहे. म्हणजे 100 into 6 असा टोटल 600 त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट टोटल डेचं होत आहे असा याचा अर्थ होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच प्रॅक्टिस सेटमधील वर्ड प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत. या व्यतिरिक्त प्रॉब्लेम सेटमध्ये येणारे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ पाहूया. यानंतर प्रॉब्लेम सेटसाठी आपण 2 व्हिडिओज बनवतोय. त्यामध्ये एक वर्ड प्रॉब्लेम्ससाठी असेल आणि एक जो असणार आहे तो इतर जे रेग्युलर क्वाड्रॅटिक इक्वेशनवर डिपेंडंट एक्झाम्पल्स आहेत त्यावर आपण बनवणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.